महाराज की जय भवानी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन. विधानसभेत देखील चमत्कार घडवला, नगर परिषदेत घडवला, महापालिकांमध्ये घडवला आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तोच इतिहास पुन्हा घडवणार आहे. हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. एक अतिशय मोकळ्या ढाकळ्या मनाचा परखड स्पष्ट वक्ता आपल्यात नाही आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. दुःखाचं सावट आहे आणि निवडणुका त्याच दरम्यान आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि म्हणून नेत्यांच्या निवडणुका म्हणजे आमच्या निवडणुका लोकसभा विधानसभाच्या निवडणुका ज्या आहेत हेच कार्यकर्ते जे व्यासपीठावर आहेत, समोर आहेत, ते कार्यकर्ते निवडणुका जिंकून देत असतात. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुका मध्ये देखील नेत्यांनी तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपण सगळेजण घेत असतो. महायुतीचे उमेदवार शिवसेना भाजपाचे यांना निवडून द्या आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा भडकवा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करायला आलेलो आहे. कोकणात आला आणि पोकळी खाल्ला असे म्हण आहे, पण बाळासाहेबांनी कोकणात जन्मला आणि शिवसैनिक झाला अशा प्रकारचं जे काय ब्रीद वाक्य आहे हे बाळासाहेब आणि कोकण एक वेगळं नातं होतं, एक जिव्हाळ्याचं नातं होतं. आणि म्हणून कोकणामध्ये राहणारा हा कोकणातून चाकरमानी म्हणून मुंबईत गेलेला प्रत्येक शिवसैनिक झालेला आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक होऊन भगवा त्याने हाती धरलेला आहे. आणि म्हणून रत्नागिरीतला मतदार देखील हुशार आहे. तो शाना आहे, त्याला कुणी फसवू शकत नाही आणि फसवणूक करणाऱ्यांना तो 14 रत्न दाखवतोच, दाखवल्याशिवाय राहत नाही. अशी रत्नागिरीकरांची एक आगळी वेगळी ओळख आहे. आणि विजयाची नांदी सुरुवात झालेली आहे, विजयाची आपली सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून या पुढच्या काळात 2-3-4 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. महायुतीचं काम करून या ठिकाणी सर्वच्या सर्व लोकांना विजयी करायचं. आपण केलेली कामं मी सांगण्याची गरज नाही. आणि कोकणी माणसाच्या रोजगार हाताला मिळेल, काम मिळेल, इथून नोकरीसाठी दुसऱ्या शहरामध्ये जाण्याची आवश्यकता लागणार नाही. ही भूमिका आपल्या महायुती सरकारची आहे. ज्या ज्या ठिकाणी लोक राहतात, ज्या ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य त्या त्या ठिकाणीच रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपली जी काही आपला प्रयत्न आहे तो यासाठीच आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आलेली विकास कामांची फाईल मी कधी थांबवली नाही. तात्काळ 1 मिनिटामध्ये सही करून मोकळा झालो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, ST मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय, त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण असेल, त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजना असेल, ज्येष्ठांना मोफत सवलत असेल, पीक विमा योजना असेल, अशा अनेक योजना. जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी शेतकरी सन्मान योजना केली, वर्षाला 6,000, आपण त्याच्यात आणखी 6,000 रुपये टाकले, 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळू लागले. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आपण केल्या. शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे, अन्नदाता आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोशीस लागता कामा नये. जेव्हा जेव्हा तो संकटात आला तेव्हा तेव्हा सरकार म्हणून आपण उभे राहिलो. मी मुख्यमंत्री असताना सगळ्या अटी शर्ती तोडून टाकल्या, बाजूला ठेवल्या. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान असेल, त्याला NDRFच्या दुप्पट आपण देण्याचा निर्णय घेतला. अनेक आपण त्यामध्ये सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते देण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून या राज्यातला प्रत्येक घटक
मग शेतकरी असेल, कष्टकरी कामगार असेल, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांना काही ना काही त्यांना आधार देण्याचं काम सरकारने केलं. आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, मग सर्वसामान्यांसाठी आपण काही केलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून केली. मी म्हणाले पैसे कुणाचे आहेत? हे सर्वसामान्य लोकांचे आहेत, गोर गरिबांचे आहेत, माझ्या लाडक्या बहिणींचे आहेत, भावांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत. त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे. अरे पण तुम्ही हे पण बघा की किती माझ्या लाडक्या बहिणींना, करोडो लाडक्या बहिणींना सहीचा अधिकार मिळाला, स्वतःचे पैसे काढण्याचा अधिकार मिळाला, त्या आत्मनिर्भर झाल्या, त्यांचा समाजात मान सन्मान वाढला, कुटुंबात देखील मान सन्मान वाढला. लाडकी बहीण योजना अमको होईल तमको होईल, पण मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि उलट आम्ही जे बोललोय, काही लोक मला विचारतात तुम्ही 2100 रुपये सांगितले. बोले हो सांगितले, आणि जे आम्ही सांगितले ते करणार. योग्य वेळी ते पण आम्ही देणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला बघायचं. हे फक्त बोलणं नाहीये, हे करून दाखवणारे आम्ही लोक आहोत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, आम्ही निवडणुकामध्ये चुनावी जुमलावाले नाही. आम्ही लोकांना देणारे आहोत, घेणारे नाही. दोन्ही हाताने दिलेलं आहे आणि यापुढे देखील देत राहणार. की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं, कारण शेवटी सरकार तुमचं आहे, हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळाले आम्ही पाहणारे लोक आहोत. प्रॉपर्टी, संपत्ती, पैसे किती कमवले यापेक्षा माणसांचं प्रेम किती कमवलं, माणसं किती कमवली हे आम्ही मानणारे लोक आहोत, हे बघणारे लोक आहोत. ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून विकासाचा अजेंडा आमचा आहे, खुर्ची आणि सत्तेचा अजेंडा नाही आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने माझी विनंती आहे की आपण या निवडणुकीमध्ये जे लोक येतात प्रचार करायला, अंक देतो, तमक देतो, हे करतो, ते करतो, खोटी आश्वासन देतात, पण तुम्हाला मी एवढं सांगतो, हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जी या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ती फक्त निवडणुकीपुरती नाही, ती फक्त दसरा दिवाळी पुरती नाही, दर महिन्याची ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार म्हणजे होणार. अनेक आपल्या महिलांसाठी देखील योजना आपण केल्या. आज 1.5 लाखाची योजना महात्मा ज्योतिबा फुले, मी मुख्यमंत्री असताना 5 लाख रुपये केले, केंद्राचे 5 लाख, आपले 5 लाख रुपये. आज बघ्याबद्दल माझ्या लाडक्या बहिणींनी हेळसांड करता कामा नये. वेळच्या वेळी निदान झालं पाहिजे आणि उपचार झाले पाहिजे. शेवटी कुटुंब तुमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आम्ही लाडक्या बहिणींना प्राधान्य देण्याचं कारण, ही लाडकी बहीण आपल्या कुटुंबाची खमकी प्रमुख. आणि एकच आनंद आहे, मी आज ज्या ठिकाणी जातोय राज्यभरामध्ये, माझ्या लाडक्या बहिणी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित असतात, वाट पाहत असतात, सभेमध्ये असतात, रस्त्याच्या दुतर्फा असतात, गावागावामध्ये चित्र मला पाहायला मिळतं. भर उन्हामध्ये रात्री उशिरा 10-11 वाजले तरी सुद्धा माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत असतात. ही माझी ओळख जी निर्माण झाली आहे, या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही माझ्या सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख आहे. सगळ्या पदांपेक्षा जे माझ्याकडे आले काम घेऊन, कुठल्या पक्षाचा आहे, कोण आहे, काय मी पाहिलं नाही, विकास आहे, प्रकल्प खर्च आहे, हे केलं. आणि आमचं एकच आहे भूमिका, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट. आम्हाला काय मिळालं, लोकांना काय मिळालं ते बघा. आम्हाला काय मिळालं पेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पहा. आणि म्हणून हा महाराष्ट्र पुढे वेगाने पुढे, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून आम्ही काम करतोय. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी जन्म माझा झालेला आहे. युतीच्या उमेदवारांना विजय करा, आपल्या हक्काची माणसं निवडून द्या. तुम्ही त्यांचं कान धरून काम करून घेऊ शकता. हक्काची माणसं निवडून आले, तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला विनंती करावी, ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुकांना देखील महत्त्व देणारे आपण महायुतीचे लोक आहोत. आणि म्हणून येत्या 7 तारखेला आपण युतीच्या सर्व कार्यकर्त्यांना, उमेदवारांना, जिल्हा परिषद, पंचायत
समिती या सगळ्यांना भरघोस मताने विजयी करा आणि या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर युतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवा ही विनंती करतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.